नंदुरबार जिल्ह्यातील रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली जिल्हा शाखा नंदुरबार या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद यांच्या प्रेरणेतून जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेतर्फे विद्यार्थी शिक्षक यांचे हित लक्षात घेऊन पर्यटन व पर्यावरण युवकांमध्ये देशभक्ती, आदरभाव, आत्मविश्वास, सर्जनशीलता, सर्वांगीण विकासासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जन्मदिन व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्ताने वेशभूषा, चित्रकला, निबंध स्पर्धा घेतल्या होत्या। यात 500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी बक्षीस समारंभाचे अभिनव विद्यालय नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जितेंद्र बोरसे, प्रमुख पाहुणे रंजना बोरसे, अध्यक्ष लायन्स फेमिना क्लब सुरेखा वडवी, खजिनदार रागिणी पाटील, जिल्हा समन्वयक तारकेश्वर पटेल, प्राचार्य अभिनव विद्यालय नंदुरबार चेतना गोसावी, जिल्हाध्यक्ष आरटीओ सुनंदा तांबोडी, मुख्याध्यापिका लाडकोरबाई, माननीय विद्यालय शहादा श्रीमती MM वडवी, एग्रीकल्चरल हायस्कूल खंडबारा, जितेंद्र बोरसे, राज्य सचिव, जिल्हाध्यक्ष रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संघटनेतील जिल्हा तालुका शाखेतील पदाधिकारी, जिल्ह्यातील यशस्वी शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रथम अभिनव विद्यालय नंदुरबार येथील प्रांगणातील वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर धरती आबा बिरसा मुंडा व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हाभरातून आलेल्या प्रमुख पाहुणे, सर्व सहभागी, शाळेच्या मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प, ट्रॉफी, नॅपकिन देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा रोजवा, पुनर्वसन क्रमांक 4, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार या शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी पहचान नृत्य करून मन मंत्रमुग्ध करून टाकले। सर्वांनी त्यांचे कौतुक करून प्रेरणा दिली। संघटनेच्या वतीने करणसिंग वडवी, ब्रह्मानंद वडवी, संदीप मोरे, शेखर धनगर, अविनाश कोकणी, तिलोत्तमा चौधरी, सविता पाटील वाघ मॅडम यांना नवीन नियुक्त पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र सन्मानाने बहाल करण्यात आले।